गेली 700 ते 800 वर्ष अविरतपणे ही वारी सुरू आहे. वारी म्हणजे केवळ चालणे नाही, तर तो अहंकार गळवून देवाशी एकरूप होण्याचा सोहळा आहे. कपाळावर बुक्का, गळ्यात तुळशीची माळ आणि हातात टाय घेऊन जेव्हा लाखो लोक शेकडो किलोमीटरची पायपीट करतात, तेव्हा अख्खं जग थक्क होऊन पाहतं. पायाला पडलेले फोड आणि अंगावर कोसळणारा पाऊसही ज्यांचा रस्ता रोखू शकत नाही, त्या पंढरीच्या वारीची सुरुवात नक्की कधी आणि कोणी केली? तुम्हाला माहिती आहे का की आज आपण जो लाखो लोकांचा शिस्तबद्ध सोहळा पाहतो, तो इतिहास एका अशा बापापासून सुरू होतो, जो स्वतः दरवर्षी आळंदीवरून पंढरपूरला चालत जायचा. होय, आपण बोलतोय माऊलींच्या वडिलांबद्दल. पण मग या वारीला महाराष्ट्राची संस्कृती कसं बनवलं? चला आज या वारीच्या याच खऱ्या आणि थक्क करणाऱ्या इतिहासाचा उलगडा करूया. आज आपण जी संघटित वारी पाहतो, तिची स्थापना आणि पहिली अधिकृत वारी कोणी केली? इतिहास आणि संतांच्या अभंगांचा अभ्यास केला तर याचे श्रेय संत ज्ञानेश्वर महाराज माऊली आणि संत नामदेव महाराज यांना जाते. 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी मिळून वारकरी संप्रदायाचा पाया रचला. बहिरट नावाच्या एका जुन्या नोंदीनुसार संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे सुद्धा पंढरीची वारी करायचे, असा उल्लेख आढळतो. परंतु संत ज्ञानेश्वर आणि नामदेवांनी या वारीला एक मोठ्या चळवळीचे रूप दिले. त्यांनी समाजातील सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र आणले आणि विठ्ठलाच्या चरणी सर्वांना समान स्थान दिले. म्हणूनच संत बहिणाबाई आपल्या अभंगात म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. याचाच अर्थ वारकरी संप्रदायाची आणि वारीची खरी स्थापना माऊलींनी केली. कालांतराने या वारीला पालखी सोहळ्याचे भव्य रूप कसे मिळाले, याचीही एक मोठी रंजक कथा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनंतर काही शतकांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी ही परंपरा पुढे चालवली. संत तुकाराम महाराज दरवर्षी देहूवरून पंढरपूरला वारीला जायचे. पुढे 1685 मध्ये संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज यांनी एक अद्भुत कल्पनेला जन्म दिला. त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुका एक पालखीत ठेवल्या आणि ती पालखी घेऊन ते आळंदीला गेले. तिथून त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाही पालखीत घेतल्या आणि दोन्ही संतांच्या पालख्या एकत्र करून पंढरपूरकडे गेले. हाच तो क्षण होता जिथून आज आपण पाहत असलेल्या पालखी सोहळ्यांची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पुढे शिंदे होळकर काळातील सरदार हैबतराव बाबा आरफळकर यांनी या पालखी सोहळ्याला लष्करी शिस्त आणि भव्य रूप दिले, जे आज आपण पाहतो. पण मित्रांनो, आषाढी एकादशीलाच पंढरपूरमध्ये एवढी भक्तीची लाट का उसळते, यामागे एक अतिशय हृदयस्पर्शी विचार आहे. संपूर्ण वर्षभर हा लाडका विठ्ठल आपल्या कोट्यावधी लेकरांची काळजी घेत असतो, पण आषाढी एकादशी हा असा दिवस असतो ज्या दिवशी ही सगळी लेकरं आपल्या लाडक्या बापाला म्हणजेच विठू माऊलीला भेटायला येतात. जसा एखादा कष्टकरी बाप आपल्या लेकरांची वर्षभर वाट पाहत असतो, तशीच ही विठू माऊली विटेवर उभी राहून आपल्या वारकऱ्यांची वाट पाहत असते. जेव्हा हे लाखो वारकरी माऊली माऊली म्हणत पंढरीत पाऊल ठेवतात, तेव्हा विठ्ठलाच्या भेटीचा तो आनंद आणि भक्तांचे प्रेम चंद्रभागेच्या तीरावर भक्तीची लाट बनून उसळू लागतं. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही कधी पंढरपूरला वारीला गेला आहेत का? आम्हाला तुमचा एक्सपिरियन्स नक्की शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन धार्मिक आणि ऐतिहासिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल. धन्यवाद.